विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट या घटकाचा अभ्यास करणार आहोत. कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय? इफ द लेंथ्स ऑफ टू सेगमेंट्स आर इक्वल, then the segments are called congruent segment. Here we have to show in the figure, if the length of segments AB is 5 centimeter and length of CD is 5 centimeter, then the above figure are called equal figure, that is AB is equal to CD. We can also write it as AB is congruent to CD. Now, properties of congruent segment. Reflexivity property. If segment AB is congruent to segment AB, म्हणजेच काय येतं की every segment is congruent to itself. Symmetry property. If segment AB is congruent to segment CD, then segment CD is also congruent to segment AB. Means if the first segment is congruent to other segment, then second segment is congruent to the first segment. Now, transitivity property. If segment AB is congruent to segment CD and segment CD is congruent to segment EF, segment AB is congruent to segment EF. Means here, if first segment is congruent to second segment and second segment is congruent to third segment, then the first segment is congruent to third segment. These are the properties of congruent segments. नाव आत्ता पहा, आपल्याला याच्यामध्ये पुढचा जो भाग अभ्यासायचा आहे तो म्हणजे काय आहे, मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट. म्हणजे एखाद्या सेगमेंटचा मिड पॉईंट याच्याबद्दल आपल्याला कशा पद्धतीनं माहिती घ्यायची आहे. पहा, मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट म्हणजे काय. इफ A dash M dash B and segment AM is congruent to segment MB, then M is called midpoint of segment AB. Means if segments have two same part means congruent parts. जर दोन पार्ट समान असतील एका सेगमेंटचे, तर तो सेगमेंट मध्ये जो काही M हा पॉइंट आपण घेतलेला आहे, तो M पॉइंट काय असेल, त्या सेगमेंटचा काय असेल, मिड पॉइंट असेल. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे AM इज इक्वल टू MB इज इक्वल टू 1/2 AB. Here it means that every segment has one and only one midpoint. म्हणजे आपण जर एखादा सेगमेंट ड्रॉ केल्यानंतर त्याला एकच मिड पॉइंट असू शकतो. सपोज इथे एक मिड पॉइंट जर कन्सिडर केला तर दुसरीकडे कुठेही मिड पॉइंट येणार नाही. म्हणून एव्हरी सेगमेंट हॅज ओनली वन मिड पॉइंट. अशा प्रकारे पुढचा पॉइंट आहे पहा, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. कंपॅरिझन मीन्स हाऊ टू कम्पेअर. म्हणजेच कंपॅरिझन मीन्स लहान आहे, मोठा आहे, म्हणजेच ग्रेटर दॅन, लेस दॅन, हे तुम्हाला लक्षात येतं. इफ लेंथ ऑफ सेगमेंट AB लेस दॅन लेंथ ऑफ CD, then segment AB is less than CD or CD is greater than AB. म्हणजे काय, जर AB ची लेंथ ही CD च्या लेंथ पेक्षा लहान असेल तर AB हा CD या सेगमेंट पेक्षा लहान आहे, किंवा उलट काय करायचं, CD हा AB पेक्षा मोठा आहे. आकृत्यामध्ये दाखवल्याप्रमाणे AB ची लेंथ ही CD पेक्षा कशी आहे, लहान आहे. म्हणून length of segment AB less than length of segment CD. It means that segment AB less than CD or segment CD is greater than AB. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, इथं पाहू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला पुढं रे AB, रे म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. रे म्हणजे काय, suppose A and B are two distinct points, then the union of set of all point on the segment. म्हणजे युनियन, सेगमेंट वरील ऑल पॉइंट्स युनियन म्हणजेच काय आहे, and the point P such that
A डॅश पी बी डॅश पी, युनियन ऑफ सेगमेंट पॉईंट ऑन द सेगमेंट ए बी आणि पी असे पॉईंट घेतल्यानंतर तयार होणारा जो रे आहे त्याला काय म्हणायचं, रे ए बी. पॉईंट ए इज कॉल्ड एंड पॉईंट ऑफ द रे ए बी. म्हणजे काय तर सुरुवातीचा पॉईंट आहे. एंड पॉईंट म्हणजे इथून स्टार्ट होणार रे, आणि रे म्हणजे एक सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये जर तुम्ही लक्षात ठेवायचं जर झालं तर एकाच दिशेनं वाढत जाणारा त्याला काय म्हणायचं, रे म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये एकच एंड पॉईंट असतो, त्याला एकाच दिशेनं तो इनफायनाईट डिस्टन्स जात असतो. तर त्याला काय म्हणायचं आहे, तर रे ए बी असं काय करायचं आहे, त्याला म्हणायचं आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे लाईन ए बी. लाईन म्हणजे काय, युनियन सेट ऑफ द रे ए बी. युनियन म्हणजे काय, तर रे ए बीचं युनियन आणि त्याच्यामध्ये दोन अपोजिट रे एकत्र. आता दोन अपोजिट रे म्हणजे इथं समजा स्टार्ट झालं तर दोन अपोजिट रे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक लाईन तयार होते. आणि द सेट ऑफ पॉइंट ऑफ द सेगमेंट ए बी इज द सबसेट ऑफ लाईन ए बी. म्हणजे ए बी इथं जो तयार झालेला आहे तो ए बी, ए बी जो इथं तयार झालेला आहे हा ए बी. तर या ए बीला ह्या पूर्ण लाईनचा काय म्हणायचं आहे, सबसेट असं म्हणायचं आहे. आणि आपल्याला सबसेट म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. सबसेट म्हणजे काय असतं, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी, देन सेट ए इज कॉल्ड सबसेट ऑफ सेट बी. तर आता त्या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर पुढं आहे पहा, परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑफ रे. म्हणजे दोन सेगमेंट परपेंडिक्युलर आहेत हे आपण कसं ठरवायचं, सेगमेंट किंवा रे. मग ते आपल्याला ठरवण्यासाठी काय आहे पहा, इफ द लाईन कंटेनिंग टू सेगमेंट्स ऑर टू रेज अँड सेगमेंट्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, then the two segments are said to be perpendicular segments, or two rays are said to be perpendicular rays as shown in figure. Here segment AB is perpendicular to line CD. AB हा एक सेगमेंट आहे आणि CD ही काय आहे, एक लाईन आहे. आणि लाईन म्हणजेच काय असतं तर टू अपोजिट रे. लाईन म्हणजे काय असतं, टू अपोजिट रे. आणि हे काय आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हिअर म्हणूनच म्हटलेलं आहे की इफ द लाईन्स कंटेनिंग टू सेगमेंट्स, टू रेज ऑर अ रे अँड अ सेगमेंट आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, then the two segments, two rays or the ray, the segment are said to be perpendicular to each other. In the figure, segment AB is perpendicular to line CD and segment AB is perpendicular to line CD. आता इथं पहा, याच्यामध्ये एक लाईन आणि रे असे दोन्ही घटक एकाच ठिकाणी आहेत. म्हणून त्या ठिकाणी आपण काय म्हणायचं आहे, सेगमेंट पण होऊ शकतात. आता म्हणजे ॲट अ टाइम या फिगरमध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं, फिगरमध्ये जर निरीक्षण केलं तर दोन सेगमेंट तयार होतात. हा असा एक सेगमेंट आहे, सेगमेंट म्हणजे सी आणि डी पॉइंट पासून सेगमेंट तयार झाले. त्यानंतर रे तयार होतात. पहा रे, इथं जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय आपण तो इथून एवढा परपेंडिक्युलर रे डी पॉइंट पासून स्टार्ट केला तर एक वरच्या दिशेने रे होतो आणि सी पॉइंट पासून जर स्टार्ट केला तर कुठं जातो, डी पॉइंट पर्यंत, डी पासून जातो. आणि हा जो आहे तो सेगमेंट आहे. आणि इथं सुद्धा रे सुद्धा होतात. पहा रे कसे होतात, ए पॉइंट पासून इकडं एक्सटेंड केलेला आहे, बी पॉइंट पासून एक्सटेंड केलेला आहे, त्यामुळं इथं रे सुद्धा होतात आणि लाईन सुद्धा होतात. लाईन सुद्धा म्हणजेच इथं दोन अपोजिट रे म्हणजे रे ए बी आणि रे बी ए हे असे दोन अपोजिट रे आहेत. आणि व्हर्टिकली जर पाहिलं तर सी डी आणि डी सी असे दोन काय आहेत त्या ठिकाणी रे आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्यांना काय म्हणायचं आहे, परपेंडिक्युलरिटी ऑफ रे, सेगमेंट अँड लाईन.